असेल. तर इथं हा आपला सिलेबस दिलेला आहे. तर याच्यामध्ये 3 युनिट्स आहेत आपल्या सिलेबसमध्ये थेरीसाठी. तर पहिल्या युनिटमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात, तर पहिलं युनिट आहे कम्युनिकेशन स्किल्स वरती. तर पहिल्या युनिट मधलं मिनिंग अँड प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन, व्हर्बल नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. मग व्हर्बल नॉन व्हर्बल कम्युनिकेशन मध्ये परत व्हर्बलचं क्लासिफिकेशन, नॉन व्हर्बलचं क्लासिफिकेशन, त्याच्यानंतर व्हर्बल कम्युनिकेशन अंडर ते आपले कम्युनिकेशनचे मॉडेल्स येतात. तर ते सगळे मॉडेल्स करायचे. त्याच्यानंतर पब्लिक स्पीकिंग मधलं सगळं करायचं, इम्प्रॉम्प्टिव्ह प्रेझेंटेशन मधलं सगळ्या गोष्टी करायच्या. त्याच्यानंतर इंडिव्हिज्युअल प्रेझेंटेशन आणि ग्रुप प्रेझेंटेशन हे मी प्रॅक्टिकल मध्ये शिकवले, त्याच्यामुळे थेरीमध्ये पण त्याच गोष्टी आहेत. सो त्या मी इकडे घेतलेल्या नाहीयेत थेरीमध्ये. तर ते इंडिव्हिज्युअल प्रेझेंटेशन आणि ग्रुप प्रेझेंटेशन हे तुमच्या नोट्समध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. तुम्हाला मी नोट्स पण दिलेले आहेत. आणि सेमिनार्स आणि कॉन्फरन्सेस हे पण मी तुम्हाला शिकवलेलं आहे थेरीमध्ये. तर हे पण तुम्ही स्टडी करायचं. ते पूर्ण हा होल युनिट पहिला हा होल युनिट म्हणजे कोणता, की चॅप्टर फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ युनिट फर्स्ट मधले. तर याच्यावरती तुमची सॅटर्डेला 40 मार्क्सची टेस्ट असेल एमसीक्यू फॉर्मॅटमध्ये गुगल फॉर्म्स वरती. आणखी नेक्स्ट वीक मध्ये सॅटर्डेला, ह्या वीक मधल्या सॅटर्डेला तुमची युनिट फर्स्ट वरती एक्झाम टेस्ट होईल. नेक्स्ट वीक मधल्या सॅटर्डेला तुमची युनिट थर्ड वरती टेस्ट होईल. तर त्याच्यासाठी तुम्ही प्रिपरेशन करा. तोपर्यंत आपला युनिट सेकंड हा संपतोय, कारण की युनिट सेकंड मधला आपला लिस्निंग आणि नोट टेकिंग हा आपण प्रॅक्टिकल मध्ये बघितलेला आहे, त्याच्यामुळे आपण तो घेणार नाहीये इथं. आपण आज फक्त फील्ड डायरी आणि लॅब रेकॉर्ड हे बघणार आहोत. आणि त्याच्या आधी लास्ट वीक मध्ये आपण प्रिसाइज रायटिंग आणि समरायझिंग ऍब्स्ट्रॅक्टिंग हे बघितलेले. त्याच्यामुळे युनिट सेकंड मधले हे 2 चॅप्टर्स कव्हर होत आहेत. म्हणजे हा पहिला चॅप्टर कव्हर झालेला आहे, दुसरा चॅप्टर आज कव्हर होतोय आणि तिसरा चॅप्टर आपला नेक्स्ट वीक मधल्या मंडेला कव्हर होते, सॉरी ट्युसडेला कव्हर होते. तर याच्यामुळे काय करायचं, की ह्या सॅटर्डेला जो आता येणारा सॅटर्डे, तर त्या सॅटर्डेला युनिट फर्स्ट वरती टेस्ट असेल. त्याच्यानंतरचा जो नेक्स्ट वीक मधला सॅटर्डे, त्या वीक मध्ये युनिट थर्ड वरती टेस्ट असेल. आणि त्याच्यानंतरचा जो सॅटर्डे त्याच्यामध्ये युनिट सेकंड वरती टेस्ट असेल. तर अशा प्रकारे, कारण की तुमची मिड एक्झाम झाल्या लगेच तुमची 8 दिवसात प्रॅक्टिकल एक्झाम, त्याच्यानंतर थेरी एक्झाम असे सेमिस्टर एंड चालू होते. त्याच्यामुळे परत आपल्याला रिव्हिजनसाठी टाइम भेटणार नाही. सो आता जो टाइम भेटलाय तो युटिलाइज करा, प्रॉपर रिव्हिजन करा. तुम्हाला ज्या गोष्टी समजल्या नसतील त्या तुम्ही मला त्याच्यावरती क्वेश्चन विचारा, त्या मी तुम्हाला परत एक्सप्लेन करते. आणि तुमच्या सगळ्या गोष्टी, तुमचे सगळे डाऊट्स, प्रॉब्लेम्स आपण क्लिअर करूया. कारण की तुम्ही आतापासूनच मॅन्युअल रायटिंगला स्टार्ट करा. तुमची ह्या मंथच्या एंडला तुमची मिड एक्झाम आहे. आणि मिड एक्झाम झाल्यानंतर लगेचच 8 दिवसात तुमची प्रॅक्टिकल एक्झाम आणि सेमिस्टर एंड थेरी एक्झाम आहे. त्याच्यामुळे आतापासून तुम्ही सिरियसली सगळ्या गोष्टी घ्या. तुम्ही मॅन्युअल रायटिंगला स्टार्ट करा. तुमचं जे काही डिसाईड झालं असेल सगळ्यांच्या तशा प्रकारे मॅन्युअलला कोणतेही व्हॅरिएशन्स मला चालणार नाहीत. 120च्या 120 जणांचे सेम मॅन्युअल्स हवेत मला. तर थेरी मधल्या गोष्टी आणि प्रॅक्टिकल मधल्या गोष्टी आपल्या सेम आहेत. तर ज्या गोष्टी आपण इकडे शिकवतो प्रॅक्टिकल थेरीमध्ये, त्या आपण प्रॅक्टिकल मध्ये घेत नाहीये. आणि ज्या गोष्टी आपण प्रॅक्टिकल मध्ये बघितल्या त्या आपण थेरीमध्ये घेत नाही. परत या सगळ्या गोष्टींचं आपण रिव्हिजन घेणार आहोत तिन्ही पण युनिट्सचं. आज आपलं सेकंड युनिट मधला सेकंड चॅप्टर संपतोय. त्याच्यानंतर एक चॅप्टर राहतोय, तो आपला येणारा जो ट्युसडे नेक्स्ट वीक मधला, तर तेव्हा तो कम्प्लीट होतोय. तर येणारा जो सॅटर्डे आहे दिस वीक मधला, तर त्या सॅटर्डेला आपला कम्युनिकेशन स्किल हे जे युनिट फर्स्ट आहे, युनिट फर्स्ट मध्ये हे 4 चॅप्टर्स येतात. नोट्स प्रोव्हाइड केलेले आहेत. तर त्या नोट्स मधले हे 4ही चॅप्टर डिटेलमध्ये स्टडी करायचे. त्याच्यावरती 40 मार्क्सची टेस्ट असेल. 40 मार्क्स साठी 40 क्वेश्चन्स दिले जातील तुम्हाला. आणि ते 40 क्वेश्चन साठी तुम्हाला 40 मिनिट्स दिले जातील. तर त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही ही टेस्ट सॉल्व्ह करायचे. 9 वाजता टेस्ट चालू होईल, 9:40ला टेस्ट संपेल तुमची. आणि जे कोण टाइम मध्ये सबमिट करणार आहेत तर त्यांचा लॉस आहे, कारण की तुम्हाला मार्क्स समजणार नाही, तुमचा स्टडी किती आहे तर तुम्हाला समजणार नाही. त्याच्यासाठी आतापासून प्रिपरेशन व्यवस्थित स्टार्ट करा. कोणत्या गोष्टी समजल्या नसतील तर त्या तुम्ही परत मला विचारा. तुम्हाला मी थेरीचे प्रेझेंटेशन जे काय पीपीटी आहेत ते तुमच्या ग्रुपवरती शेअर केलेले आहेत. प्रॅक्टिकलचे पीपीटी शेअर केलेले आहेत. त्याच्यामुळे कोणते इश्यूज असतील असं मला वाटत नाही. माझ्याकडून तर मी सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट केलेल्या आहेत. तरी तुम्हाला अजून कोणत्या गोष्टींमध्ये इश्यूज असतील, प्रॉब्लेम्स फेस होत असतील तुम्हाला, तर तुम्ही विचारा. जे कोण रीड करतील त्यांनाच प्रॉब्लेम्स येणार, जे कोण रीड नाही करणार त्यांना तर प्रॉब्लेम्स येणारच नाही. त्यांना गोष्टी काय चालल्यात ह्या पण नाही समजणार. तर त्याच्यासाठी तुम्ही प्रॉपरली स्टडी करा, सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघून घ्या. तर आपण आज बघणार आहोत, आजचा जो आपला चॅप्टर आहे युनिट सेकंड मधला सेकंड चॅप्टर, लिसनिंग अँड नोट टेकिंग, फील्ड डायरी आणि लॅब रेकॉर्ड. तर लिसनिंग आणि नोट टेकिंग हे आपण
लास्ट वीक मध्ये वेन्सडेला हे आपण कम्प्लीट केलेलं आहे, लिसनिंग आणि नोट टेकिंग. तर ते आपण याच्यामध्ये बघणार नाही, तर आपण याच्यामध्ये फक्त फील्ड डायरी आणि लॅब रेकॉर्ड्स काय असतात हे आपण बघणार. तर लिसनिंग मध्ये आपण काय काय बघितलं की लिसनिंग आणि हिअरिंग मधला डिफरन्स काय. लिसनिंग ही एक स्किल आहे आणि हिअरिंग ही एक ऍबिलिटी आहे. आणखी लिसनिंगचे आपण टाइप्स बघितले, त्याच्यानंतर लिसनिंगचे बॅरियर्स आपण बघितले, त्याच्यानंतर लिसनिंग स्किल्स आपण कशा इम्प्रूव्ह करायच्या असतात, कोणत्या प्रोसेसमध्ये आपली लिसनिंग स्किल जे असते किंवा लिसनिंग हे कोणत्या प्रोसेसमध्ये कम्प्लीट होतं हे आपण बघितलं. नोट टेकिंग काय असतं हे आपण लास्ट वीकच्या प्रॅक्टिकल मध्ये बघितलं. स्टुडंटसाठी नोट टेकिंग काय इम्पॉर्टंट रोल प्ले करतं, ते कशा पद्धतीने आपण नोट्स काढायचे असतात किंवा नोट्स टेक डाऊन करायचे असतात, तर ते आपण बघितलं. तर त्याच्यानंतर आज आपण बघतोय की फील्ड डायरी म्हणजे काय आणि लॅब रेकॉर्ड म्हणजे काय. जर आपण प्रॉपरली लिसन केलं, जर आपण प्रॉपरली गोष्टी ह्या लिसन केल्या तरच आपण नोट टेकिंग करू शकतो. आणि जर नोट टेकिंग करायचं असेल, जर आपण नोट टेकिंग केलं, नोट टेकिंग जर आपण केलं तरच आपली फील्ड डायरी आपण कम्प्लीट करू शकतो आणि लॅब रेकॉर्ड्स आपण मेंटेन करू शकतो. त्याच्यासाठी सगळ्यात बेसिक जी थिंग आहे ती आहे लिसनिंग. म्हणजे तुम्ही प्रॉपरली लिसन केल्या पाहिजेत सगळ्या गोष्टी आणि त्याच्या अकॉर्डिंगच तुम्हाला सगळ्या गोष्टी या पुढच्या करता येतील. देन व्हॉट इज फील्ड डायरी. तर आपण आपल्याला नॉर्मली माहित असते की डायरी म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये आपण एखादी गोष्ट राईट डाऊन करतो किंवा ज्याच्यामध्ये आपण नोट्स राईट डाऊन करतो किंवा आपल्याला ज्या गोष्टी आपण एक्सप्रेस करू शकत नाही कोणासोबत त्या राईट डाऊन करतो, किंवा आपला जो पर्सनल टाइम टेबल असेल डे टू डे, पर्टिक्युलर पर्सनचा टाइम टेबल हा डिफरंट असतो. तर आपल्या अकॉर्डिंग जो काय आपला टाइम टेबल असेल तो आपण त्या डायरीमध्ये लिहितो, किंवा जे आपलं दिवसभराचं स्केड्यूल असेल किंवा जे आपलं वीक मधलं जे काय आपलं स्केड्यूल असेल तर ते आपण राईट डाऊन करतो. जे इम्पॉर्टंट नोट्स असतील त्या आपण राईट डाऊन करतो. तर अशा प्रकारे आपली ही डायरी असते. मग फील्ड डायरी आणि जी रेग्युलर डायरी असते त्याच्यामध्ये काय डिफरन्स असतो. रेग्युलर डायरी जी असते ती फक्त आपल्यापुरती असते आणि फील्ड डायरी जी असते ती फील्ड डायरी म्हणजे काय, या फील्ड वरून हा जो वर्ड आहे फील्ड याच्यावरूनच आपल्याला अंडरस्टँड होतं की फील्ड डायरी म्हणजे काय असतं, की ही एक डायरी असते की ज्याच्यामध्ये आपण आपले रोजचे डे टू डे लाईफचे जे काही ऑब्झर्वेशन्स असतात तर ते ऑब्झर्वेशन्स आपण त्याच्यामध्ये नोट डाऊन करतो. ते ऑब्झर्वेशन्स आपण सिक्वेन्सली नोट डाऊन करून त्याच्यावरती फायनल आपण एखादं डेटा काढतो किंवा रिझल्ट फाइंड आउट करतो किंवा त्याच्यावरती आपण एखादा रिसर्च करत असतो, त्याच्यासाठी आपण फील्ड डायरी यूज करतो. आता तुम्ही ग्रॅज्युएशन करताय, जेव्हा तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनला जाल किंवा तुम्हाला एखादा कोर्स असेल तर कोर्स असेल म्हणजे फॉर एक्झाम्पल बॉटनीमध्ये, पॅथॉलॉजीमध्ये, एंटोमॉलॉजीमध्ये तुम्हाला काय सांगतात की तुम्हाला पर स्क्वेअर तुम्हाला एंटोमध्ये काय सांगतात की तुमचं हे म्हणजे जे काय पेस्ट इन्फेस्टेशन असेल तर ते फाइंड आउट करायचं असतं. तर त्याच्या थ्रू आपल्याला पॅथॉलॉजी मध्ये काय असतं की तुमचं पर क्रॉप जे काय तुमचं डिसीज इन्फेस्टेशन असेल ते फाइंड आउट करायचं असतं. किंवा तुम्हाला ऍग्रॉनॉमी मध्ये, बॉटनी मध्ये काय शिकवलं जातं की तुमचं जे पर क्रॉप असतं, मग क्रॉप मध्ये क्रॉपचे डिफरंट टाइप्सचे असतात. म्हणजे काही क्रॉप्स हे सेल्फ पॉलिनेटेड असतात, काही क्रॉप्स हे क्रॉस पॉलिनेटेड असतात. मग त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला जर एखादी नवीन व्हरायटी तयार करायची असेल किंवा सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप मध्ये नवीन एखादे फीचर्स किंवा त्याच्यामध्ये नवीन जीन्स मॉडिफाय करायचे असतील तुम्हाला, तर त्या टायमिंगला तुम्ही काय करता की एखाद्या फील्डवरती ते जे काही क्रॉप असतात ते तुम्ही कल्टिवेट करता. त्याच्यानंतर तुम्ही त्याचे ऑब्झर्वेशन्स घ्यायला लागता. ऑब्झर्वेशन्स घ्यायला लागता म्हणजे बेसिक ऑब्झर्वेशन्स काय असतात तुमचे की स्टेमची लेंथ काय असेल, क्रॉपची लेंथ काय असेल, क्रॉपची विड्थ काय असेल. मग त्याच्यानंतर क्रॉपची विड्थ असते ती आपण कॅनोपी वरून क्रॉपच्या ठरवतो, तर तशा गोष्टी आपण रेकॉर्ड करतो. किंवा तुम्ही जर अॅनिमल हजबंड्री डेअरीमध्ये जर करत असाल तर तुम्ही एखादे प्रोडक्ट्स बनवत असाल डेअरीशी रिलेटेड, फॉर एक्झाम्पल मग खोवा असेल किंवा मग त्याच्यानंतर चक्का असेल, छन्ना असेल, असे डिफरंट जे काय डेअरी प्रोडक्ट्स असतात तर तसे बनवत असताना तुम्ही काय करता की कोणत्या पॉइंटवरती मिल्क बॉईल होतं, मग कोणत्या पॉइंटवरती मिल्क बॉईल झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये सायट्रिक ऍसिड ऍड करू शकतो. त्याच्या थ्रू आपण जे आहे ते चक्का बनवू शकतो, छन्ना बनवू शकतो. असे जे तुम्ही ऑब्झर्वेशन्स घेता. आणि त्याच्यानंतर मग तुमचे जर फील्ड जर तुमच्या अॅनिमल हजबंड्रीशी रिलेटेड असेल तर मग अॅनिमल हजबंड्रीशी रिलेटेड काय असतं आपलं की फॉर एक्झाम्पल एखादं जर अॅनिमलची प्रेग्नन्सी असेल, त्याच्यानंतर त्याची डिलिव्हरी असेल, पार्च्युरेशन जे काय ते डिफरंट जे टर्म्स असतात ते आपण रेकॉर्ड करतो. मग हे जे फील्ड डायरी असते, फील्ड डायरी कोणाला लागते
जे रिसर्चर्स असतात, सायंटिस्ट असतात, स्टुडंट रिसर्चर्स असतात किंवा स्टाफ रिसर्चर्स असतात, तर ते रिसर्चर्स मध्ये कसं की तुम्ही जर आता पोस्ट ग्रॅज्युएशनला गेला तर तुम्हाला एखादा एक्सटेन्शन मध्ये सर्वे असतो, इकॉनॉमिक्स मध्ये तुम्हाला सर्वे करावा लागतो, त्याच्यानंतर पॅथॉलॉजी, एंटोमॉलॉजी, ॲग्रोनॉमी, त्याच्यानंतर बॉटनी, याच्यामध्ये तुमचे फील्ड क्रॉप्स असतात. तर त्याच्याशी तुम्हाला काय करावं लागतं की तुम्हाला त्याच्यातले जे काही तर त्याच्या तुम्हाला छोट्यातल्या छोट्या गोष्टी या नोट डाऊन कराव्या लागतात. मग त्या प्रकारे तुम्हाला एक डायरी तयार करावी लागते. म्हणजे तुम्हाला त्या क्रॉप्सची ऑब्झर्वेशन्स घेण्यासाठी तुम्हाला एक डायरी बनवावी लागते. तर त्याला आपण फील्ड डायरी असं म्हणतो. दी फील्ड डायरी इज द बेसिक डॉक्युमेंट विच कंटेन्स ऑल दी डेटा कलेक्टेड. म्हणजे जो काय तुम्ही डेटा कलेक्ट केला तो त्याच्यामध्ये सगळा डेटा आपण नोट डाऊन करतो किंवा राईट डाऊन करतो, तर त्याला आपण फील्ड डायरी म्हणतो. मग फील्ड डायरी म्हणजे ती पर्टिक्युलर एखाद्या फील्डशीच रिलेटेड असते का? मग इकॉनॉमिक्स वाले आणि एक्सटेन्शन वाले यूज करू शकत नाहीत का? तर तसं नसतं. फील्ड डायरी म्हणजे जो काय तुमचा फील्ड असेल, फॉर एक्झाम्पल फील्डच्या अकॉर्डिंग पण वर्डचं मिनिंग हे चेंज होत जातं. म्हणजे फील्ड असेल तर तुम्ही बॉटनी, ॲग्रोनॉमी, एक्सटेन्शन, सॉरी बॉटनी, ॲग्रोनॉमी, प्लांट पॅथॉलॉजी किंवा एंटोमॉलॉजी असेल तर तुम्ही तसे त्या टाईपचे फील्डचं तुम्ही ऑब्झर्वेशन घेऊ शकता. पण जर तुम्ही इकॉनॉमिक्स एक्सटेन्शनला असाल तर त्या टायमिंगला तुम्हाला सर्वे असतो. मग जे काय तुमचे सर्वेचे रेकॉर्ड्स असतील, जे काय तुमचे रिस्पॉन्डंटचे रेकॉर्ड्स असतील, ते तुम्ही एखाद्या डायरीमध्ये मेंटेन करतात, तर त्याला तुम्ही फील्ड डायरी, की ज्याच्यामध्ये आपले जे काय प्रोफेशनल लाईफ मधले, जे काय आपल्या फॉर्मल लाईफ मध्ये रेकॉर्ड्स आपण मेंटेन करतो, डॉक्युमेंट्स आपण प्रॉपरली मेंटेन करतो, जो काही डेटा कलेक्ट केलेला असतो, जी काही इन्फॉर्मेशन कलेक्ट केलेली असते, तर त्याला आपण फील्ड डायरी असं म्हणतो. Facts and interpretations are to be written separately and conversations to be noted in the vernacular languages. म्हणजे काय करतो आपण, जे काय न्यूमरिकल डेटा असतो तो आपण सेपरेटली राईट डाऊन करतो. जे काय आपल्याला सेंटेन्सेस मध्ये ज्या गोष्टी लिहायच्या असतात किंवा ज्या गोष्टी आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह लिहायच्या असतात त्या आपण सेपरेटली नोट डाऊन करतो. आपण असं नाही ना करत की चार्ट मध्येच आपण एक्सप्लेनेशन लिहित बसतो. आपण चार्ट मध्ये फक्त ज्या काय व्हॅल्यूज असतात, ज्या काय न्यूमरिकल डेटा असतो तो फक्त नोट डाऊन करतो आणि सेपरेटली एका सेंटेन्सेस फॉर्मॅटमध्ये, समरी फॉर्मॅटमध्ये, ऍबस्ट्रॅक्ट फॉर्मॅटमध्ये आपण सेपरेट पेजेस वरती जो काय सेंटेन्सेस असेल तर तो आपल्या पर्टिक्युलर लँग्वेजेस मध्ये तो नोट डाऊन करत असतो. तर जे काय फील्ड नोट्स आपण काढतो तर त्या फील्ड नोट्स ज्या असतात त्या दोन प्रकारच्या असतात. म्हणजे टू काइंड्स ऑफ फील्ड नोट्स आर देअर और टू टाइप्स ऑफ फील्ड नोट्स आर देअर. देन फर्स्ट नोट्स इज टेकिंग नोट्स ऑन दी स्पॉट. टेकिंग नोट्स ऑन दी स्पॉट म्हणजे काय की आता तुम्ही एखाद्या ॲग्रोनॉमिकल फील्ड मध्ये असाल आणि तुम्ही त्या ठिकाणी उभं राहून तुम्ही क्रॉपचे मेजरमेंट्स घेतले, क्रॉपची कॅनोपी काय, लेंथ काय, त्याच्यानंतर क्रॉपचे लीव्ज किती आहेत, हाईट किती आहे, किती लीव्ज, किती स्टेजचं क्रॉप आहे, कोणत्या स्टेज मधलं क्रॉप आहे, तर हे तुम्ही ऑब्झर्वेशन त्या फील्ड वरतीच घेतले, त्या ठिकाणीच उभे राहून घेतले, तर त्याला ऑन दी स्पॉट, टेकिंग नोट्स ऑन दी स्पॉट असं म्हटलं जातं. आणि जर तुम्ही काय केलं की जर तुम्ही दिवसभरात एखाद्या गोष्टीचं ऑब्झर्वेशन केलं, संध्याकाळी तुम्ही जेव्हा रूमवरती रिटर्न येता किंवा जेव्हा तुम्ही फ्री होता संध्याकाळी, तर त्या टायमिंगला तुम्ही त्या गोष्टी डिटेल्ड लिहिल्या. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही स्कूलमध्ये, सॉरी कॉलेजमध्ये आला, त्याच्यानंतर तुम्ही मॉर्निंग सेशन पासून म्हणजे आता तुमच्या फर्स्ट लेक्चर पासून 9:30 to 5 o'clock पर्यंत तुम्ही ज्या काही गोष्टी केल्या किंवा ज्या काही तुमच्या सिक्वेन्सनी गोष्टी घडल्या, त्या तुम्ही संध्याकाळी 5 नंतर 5:30 वाजता तुम्ही डिटेल्ड प्रोसेसमध्ये राईट डाऊन करता त्या गोष्टी, त्या प्रत्येक गोष्ट ती एक्सप्लेन करता, तर त्याला काय म्हटलं जातं, रायटिंग डिटेल्ड डायरी. आणि ज्या ठिकाणी आपण त्याच ठिकाणी उभं राहून त्या नोट्स आपण कंडक्ट करतो किंवा त्या नोट्स आपण राईट डाऊन करतो, तर त्याला आपण टेकिंग नोट्स ऑन दी स्पॉट म्हटलं जातं. आणि दुसरं जे आहे ते आहे रायटिंग डिटेल्ड डायरी. म्हणजे ह्या दोन पद्धतीने, ह्या दोन टाइप्सने आपण फील्ड नोट्स हे राईट डाऊन करू शकतो. मग डेली फील्ड डायरी जी असते, मग ती डेली फील्ड डायरी मध्ये कोणत्या कोणत्या टाइपचे ऑब्झर्वेशन आपण लिहू शकतो, त्याच्यामध्ये आपण काय लिहू शकतो. इट इज इन्स्ट्रक्टेड टू राईट द फील्ड डायरी एव्हरी डे इन विच. मग जे आपण फील्ड डायरी रोजच्या रोज लिहितो, तर त्याला मग आपण त्याच्यामध्ये कोणते कोणते पॉइंट्स आपण कव्हर करतो, जी डेली फील्ड डायरी आपण लिहितो, तर त्याच्यामध्ये पहिलं असतं डिटेल्ड नोट्स ऑफ ऑब्झर्वेशन. ऑब्झर्वेशन्स म्हणजे काय, जे काय आपण दिवसभर ऑब्झर्व केलं तर त्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये राईट डाऊन करतो, तर त्याला डिटेल्ड नोट्स ऑफ ऑब्झर्वेशन्स ही एक पहिली गोष्ट त्याच्यामध्ये इन्क्लूड होते, जी डेली फील्ड डायरी असते त्याच्यामध्ये. दुसरी गोष्ट फील्ड नोट्स ऑन डिस्कशन्स अँड कॉन्व्हर्सेशन्स. म्हणजे आता आपण काय दिवसभर काय ऑब्झर्व केलं हे त्याच्यामध्ये इन्क्लुडेड असतं.
सेकंड पॉईंट त्याच्यामध्ये आपण काय गोष्टी इन्क्लूड करतो की आपण कोणासोबत काय डिस्कस केलं, काय कॉन्व्हर्सेशन झालं, त्याच्यातून आपला जर एखादा प्रॉब्लेम असेल त्याला आपण काय सोल्युशन फाइंड आउट केलं, कोणत्या टाइप्सच्या नवीन गोष्टी आपण बघितल्या, शिकल्या किंवा ऐकल्या, ह्या त्याच्यामध्ये गोष्टी येतात. त्याच्यानंतर थर्ड जो पार्ट असतो तो आहे डिटेल्स ऑफ इंटरपर्सनल कम्युनिकेशन, गॉसिप्स, फोल्ड हिस्ट्री, सिमिलर इव्हेंट्स. म्हणजे जे काय आपण एखाद्या पर्सन सोबत म्हणजे कम्युनिकेशन विथ अनदर पर्सन, म्हणजे ज्या कम्युनिकेशन प्रोसेसमध्ये सेंडर आणि रिसिव्हर असतो तर त्याला इंटरपर्सनल कम्युनिकेशन, जे आपण फेस टू फेस कम्युनिकेशन करतो तर त्याला इंटरपर्सनल कम्युनिकेशन म्हणतो. मग ज्या काय आपण कोणासोबत आपण इंटरपर्सनल कम्युनिकेशन कंडक्ट केलं तर त्या पर्सनचं नाव, त्याच्याबद्दल डिटेल, त्या इंटरपर्सनल कम्युनिकेशन मध्ये कोणते टॉपिक्स आपण डिस्कस केले, त्याच्यातून आपल्याला कोणते जे होते म्हणजे कोणते रिझल्ट आपण फाइंड आउट केले त्या डिस्कशन मधून, कम्युनिकेशन मधून, जे काय डिफरंट गॉसिप्स असतं. गॉसिप्स म्हणजे काय की कोणाच्या लाईफमध्ये काय चाललंय किंवा आपल्या सराउंडिंग काय चाललंय याच्याबद्दल आपण डिफरंट गोष्टी डिस्कस करतो. गॉसिप म्हणजे काय की याच्यामध्ये फक्त एवढंच नाहीये की आपण कोणाबद्दल काय बोलतो, तर आपल्या अवतीभोवती ज्या काही गोष्टी चाललेल्या असतात तर त्याच्याबद्दल ज्या गोष्टी आपण बोलतो तर त्याला पण आपण गॉसिपिंग असं म्हणतो. मग त्या गॉसिप्स आपण लिहितो किंवा डिफरंट याच्याशी सिमिलर ज्या काही गोष्टी आपल्या लाईफ मध्ये किंवा ज्या काही गोष्टी आपल्या होल डे मध्ये ज्या घडतात त्या आपण राईट डाऊन करू शकतो डेली फील्ड डायरी मध्ये. त्याच्यानंतर स्पेसिफिक डिटेल्स ऑफ स्पेशल इव्हेंट्स. जर एखाद्या दिवशी एखादा स्पेशल इव्हेंट, स्पेशल मोमेंट झाला असेल तर त्या दिवशी आपण काय लिहितो तर त्या स्पेशल इव्हेंट बद्दल आपण डिटेलमध्ये लिहितो. मग फॉर एक्झाम्पल एखाद्या दिवशी जर तुमचं गेस्ट लेक्चर झालं, मग त्याच्यासाठी एखादा एक्स्ट्रा ऑर्डिनरी गेस्ट किंवा जे वेल नोन गेस्ट आहे तर अशा पर्सनला बोलवलं, त्याच्याकडून तुम्हाला जे गेस्ट लेक्चर भेटलं तर ती तुमच्या होल डे मधली स्पेशल इव्हेंट झाली. मग त्या स्पेशल इव्हेंट बद्दल तुम्ही काय लिहिणार की ते चीफ गेस्ट कोण होते, तर आपला जो काय तुमचा ह्याचा टॉपिक होता म्हणजे गेस्ट लेक्चरचा तो काय होता, त्याच्यावरती त्यांनी काय गोष्टी सांगितल्या तर त्याच्याबद्दल तुम्ही डिटेलमध्ये लिहिता. तर त्याला स्पेसिफिक डिटेल्स ऑफ स्पेशल इव्हेंट्स म्हणजे डेली फील्ड डायरी लिहित असताना तुम्ही दिवसभरात जे काही ऑब्झर्वेशन्स लिहिले त्याच्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन देता. तुम्ही डिस्कशन्स काय केले, कॉन्व्हर्सेशन्स काय झाले याच्याबद्दल लिहिता. त्याच्यानंतर तुम्ही कोणासोबत इंटरपर्सनल कम्युनिकेशन केले, गॉसिपिंग केलं, याच्याशी रिलेटेड अजून दुसरे काय टॉपिक्स असतील तर त्याच्याबद्दल तुम्ही लिहिता. आणि जर एखाद्या होल डे मध्ये तुमचा स्पेसिफिक इव्हेंट झाला असेल तर त्याच्याबद्दल स्पेसिफिक डिटेल्स तुम्ही प्रोव्हाइड करता. तर ह्या गोष्टी डेली फील्ड डायरीमध्ये इन्क्लूड होतात. त्याच्यानंतर फील्ड डायरी फॉर रिसर्च प्रोसेस डॉक्युमेंटेशन. मग फील्ड डायरी जी असते ती रिसर्च प्रोसेस, जर तुम्ही ऍज अ रिसर्चर म्हणून काम करत असाल, जेव्हा तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनला जाल तेव्हा तुम्हाला समजेल की रिसर्च कसा असतो आणि कशा पद्धतीने केला जातो. मग त्या टाइमला जर तुम्ही रिसर्चर म्हणून वर्क करत असाल तर तुमच्या रिसर्च प्रोसेससाठी तुम्हाला प्रत्येक गोष्टीच्या मायन्यूट गोष्टींचं सुद्धा तुम्हाला रेकॉर्ड ठेवावं लागतं. तर त्याच्यासाठी तुम्ही काय करता की त्याच्यासाठी तुम्ही एक डायरी क्रिएट करता किंवा डायरी तुम्ही ठेवता. तर त्याच्यातून तुम्ही काय करता की त्या डायरी मधून तुम्ही इम्पॉर्टंट जे काही फॅक्ट्स असतील, इम्पॉर्टंट जे काही इव्हेंट्स असतील त्या तुम्ही राईट डाऊन करता. जे काही डिफरंट तुमचे पॉइंट्स असतील तर ते तुम्ही नोट डाऊन करता. अशा प्रकारे ही जे रिसर्चची डायरी असते किंवा रिसर्चचं डॉक्युमेंटेशन असतं ते अशा पद्धतीने केलं जातं. देन द मोस्ट युजफुल टूल फॉर अ प्रोसेस डॉक्युमेंटर इज अ फील्ड डायरी. म्हणजे जो डॉक्युमेंटर म्हणजे जो काही रिसर्चर असतो त्याच्यासाठी बेसिक आणि युजफुल टूल काय असतं रिसर्चच्या टायमिंगला, ते असतं फील्ड डायरी. म्हणजे डायरी मेंटेन करायचं, कारण की हे एक इम्पॉर्टंट फॅक्टर असतं रिसर्च प्रोसेस मधलं. त्याच्यानंतर द डॉक्युमेंटर युजेस अ फील्ड डायरी टू रेकॉर्ड हिज ऑर हर ऑब्झर्वेशन्स अँड थॉट्स इन अन ऑर्डरली फॅशन. मग याच्यामध्ये काय असतं की एखाद्या पर्सनचा जर आता सर्वे असेल तर तो काय करतो की जिथून त्याने तो टॉपिक चूज केला तिथून ते पार रिझल्ट डिस्कशन पर्यंत, कन्क्लुजन्स, जे काही सजेशन्स असतील तिथपर्यंत तो सगळे ऑब्झर्वेशन हे मेंटेन करत असतो. मग त्याच्यासाठी क्वेशनरी बनवणं, कोणाला भेटलो, काय सर्वे केला, किती जे काही रिस्पॉन्डर्स होते ते घेतले आपण. तर याच्याबद्दल जर फील्डवरती म्हणजे एखाद्या ऍग्रिकल्चर फील्डवरती जर आता आपला रिसर्च असेल तर त्या टायमिंगला लँड प्रिपरेशन पासून ते
थोडेफार पॅकेजिंग आणि मार्केटिंग पर्यंत क्रॉपच्या सगळे रेकॉर्ड्स तुम्हाला ठेवावे लागतात. पॉलिनेशन पासून ते फ्लावरिंग पर्यंत सगळे रेकॉर्ड्स तुम्हाला त्याच्यामध्ये इन्क्लूड करावे लागतात. तर याच्यासाठी ह्या गोष्टी जे काही रिसर्चर असतो, मग तो मेल असू दे फिमेल असू दे, त्याला हे सगळे ऑब्झर्वेशन जे असतात ते ऑर्डरली मॅनर मध्ये म्हणजे सिक्वेन्शियल मॅनर मध्ये सगळे ऑब्झर्वेशन त्याला मेंटेन करावे लागतात. त्याच्यासाठी फील्ड डायरी ही एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे रिसर्च वर्क मधला. रेकॉर्डिंग ऑब्झर्वेशन्स अँड इम्प्रेशन्स एनेबल्स अ रिसर्चर टू पिक अप क्ल्यूज अबाउट हाऊ दी सिस्टीम इज ऑपरेटिंग. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या गोष्टीबद्दल जर आपण नोट डाऊन करायला, ऑब्झर्वेशन्स घ्यायला चालू केलं, नोट डाऊन करायला थिंक चालू केलं, तर आपल्याला लक्षात येतं की कोणत्या पद्धतीने किंवा काय सिक्वेन्सने ती गोष्ट ऑपरेट होते, काय सिक्वेन्सने ती गोष्ट कंडक्ट होते हे आपल्याला समजायला चालू होतं. फॉर एक्झाम्पल, तुमच्या आता ऑनलाईन कॉलेजेस चालू आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला एवढा एक्सपिरियन्स नाहीये. जेव्हा तुमचे कॉलेजेस ऑफलाईन चालू होतील किंवा तुम्ही 11th-12th जे काय तुम्ही टायट्रेशनचे प्रॅक्टिकल्स केले, टायट्रेशनच्या प्रॅक्टिकल्स मध्ये कसं असतं की सिक्वेन्सनी आपण काय करतो की जे टायट्रेशनचा सेट आहे तो सेटअप करतो, त्याच्यानंतर कोनिकल फ्लास्क घेतो, त्याच्यानंतर आपण पीएच मेंटेन, कलर कोणत्या टायमिंगला चेंज होतो, ह्या सगळ्या आपण गोष्टी करतो. मग याच्यामध्ये आपण ऑब्झर्वेशन काय घेत असतो की आपण टायट्रेशन सेटअप केला, तिथून पासून ते टायट्रेशनचा जो सेट आहे तो कसा सेटअप केला, त्याच्यानंतर आपण कोणते कोणते त्याच्यामध्ये जे काय असतील ऍसिड्स घेतले, बेसेस घेतले, त्याच्यानंतर फेनॉक्थिलीन इंडिकेटर घेतो आपण. तर अशा ज्या काही गोष्टी असतील तर त्या आपण रेकॉर्ड करतो किंवा त्या रेकॉर्ड करतो. त्याच्यानंतर कोणत्या पॉइंटला किती ml ती गोष्ट टायट्रेशन मध्ये त्या कोनिकल फ्लास्क मध्ये त्या ऍसिड ऍड केल्यानंतर कलर हा जो आहे पिंक होतो ते आपल्याला समजतं, किंवा त्याच्यामध्ये लाईट पिंक होतो, डार्क पिंक होतो, हे जे आपण ऑब्झर्वेशन घेतो. मग ह्या ऑब्झर्वेशन वरून आपल्याला काय लक्षात येतं की प्रोसेस कोणत्या वे मध्ये कंडक्ट झाली. कोणाचा ऑडिओ ऑन आहे त्यांनी ऑफ करा. प्रोसेस कशी कंडक्ट झाली, आपण प्रॅक्टिकल कसं कंडक्ट केलं, याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की नेक्स्ट टाइम आपण ही गोष्ट करत असताना आपल्याला लक्षात येतं की कोणत्या टायमिंगला तो कलर चेंज होतो, किती ड्रॉप्स फिनॉक्थिलीन इंडिकेटर टाकायचं असतं, किती वेळ आपल्याला शेक करावं लागतं, त्याच्यानंतर किती ml हे त्या टायट्रेशन पाईप मधलं ते जे ऍसिड असतं ते कमी होतं. या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात येतात. तर याच्यासाठी आपल्याला ऑब्झर्वेशन रेकॉर्ड करणं इम्पॉर्टंट असतं. तर मग ते फील्ड वरती असू दे किंवा सर्वे वरती असू दे किंवा एखाद्या लॅब मध्ये असू दे. द फील्ड डायरी शुड हेल्प द इन्व्हेस्टिगेटर अंडरस्टँड द सिस्टीम्स फिजिकल अँड सोशल सेटिंग. इट शुड हेल्प डिस्क्राईब who, what, when, where and how this system was conducted or how the activities were conducted. म्हणजे जसं आपण एखादी न्यूज रायटिंग करत असतो, न्यूज रायटिंग करत असताना पण आपण तर आपल्याला ह्या क्वेश्चन्स आपल्याला समजत असतात, हु, व्हॉट, वेन, वेअर, वेन आणि हाऊ. तर ह्या गोष्टी आपल्याला ह्या समजत असतात. तर तशाच पद्धतीने आपण जेव्हा गोष्ट नोट डाऊन करायला चालू करतो, फील्ड डायरी एकदा मेंटेन करायला चालू करतो, तेव्हा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचे, ह्या सगळ्या क्वेश्चन्सचे आन्सर हे आपल्याला भेटायला लागतं. त्याच्यानंतर who refers to the people or system being studied. म्हणजे आपण कोणते पीपल्सला रेफर केलं, कोणती सिस्टीम आपण स्टडी केली, कोणत्या वे मध्ये आपण आपला रिसर्च कंडक्ट केला, ह्या आपल्याला त्या फील्ड डायरी वरून समजतं. व्हॉट कन्सर्न्स द इन्फॉर्मेशन गॅदर्ड, म्हणजे आपण त्याच्यामध्ये स्टार्टिंग पासून एंड पर्यंत सगळ्या गोष्टी इन्क्लूड करतो, सगळे ऑब्झर्वेशन लिहितो, सगळ्या गोष्टी मेंटेन करतो. तर त्याच्यातून आपल्याला काय समजतं की कशा पद्धतीने आपण किंवा कोणत्या वे मध्ये आपण इन्फॉर्मेशन गॅदर केली होती, ती कशी आपण स्टिम्युलेट केली किंवा ती कशी आपण फॉर्म्युलेट केली इन्फॉर्मेशन, ह्या गोष्टी आपल्याला समजतात. वाय, वेअर, वेन अँड हाऊ प्रोव्हाइड इम्पॉर्टंट डिटेल्स अबाउट द ऑब्झर्वेशन. तर ह्या गोष्टी आपल्याला इम्पॉर्टंट डिटेल्स प्रोव्हाइड करतात. म्हणजे ह्या 4 क्वेश्चन्स वरून, वाय म्हणजे आपण का रिसर्च कंडक्ट करतोय, वेअर म्हणजे आपण कुठे रिसर्च कंडक्ट करतोय, वेन म्हणजे कधी रिसर्च आपण कंडक्ट केला, आणि हाऊ म्हणजे कशा प्रकारे आपण रिसर्च कंडक्ट केला, हे आपल्याला फील्ड डायरी वरून ह्या 4 क्वेश्चनची आन्सर आपल्याला फाइंड आउट करायला मिळतात. त्याच्यानंतर देयर इज नो स्पेशल फॉर्मॅट इन रायटिंग अ फील्ड डायरी, बट एंट्रीज शुड बी रिटन डेली इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर, सो इन्फॉर्मेशन इज नॉट फॉरगेटन और चेंज्ड बिकॉज ऑफ फॉरगेटफुलनेस. म्हणजे आपल्याला फील्ड डायरी लिहिण्यासाठी कोणताही प्रिस्क्राइब्ड फॉर्मॅट असा नाहीये, पण
त्याच्यासाठी आपण फील्ड डायरी लिहित असताना आपण काय करायचं की एका पेजवरती डे टाकायचा, डेट टाकायचं आणि तिथून नवीन दिवसाची सुरुवात नवीन पेज पासून करायची. त्याच्यामध्ये तुम्ही टॉपिक लिहू शकता की कशावरती तुम्ही ऑब्झर्वेशन घेणार आहात. त्याच्यानंतर डे लिहू शकता, डेट लिहू शकता, म्हणजे कधी कोणत्या दिवशी कोणत्या तारखेला तुम्ही ते ऑब्झर्वेशन घेतलं होतं हे तुमच्या पण लक्षात येतं. आणि क्रोनॉलॉजिकल सिक्वेन्स मध्ये म्हणजे जशा गोष्टी घडल्या तशाच जर तुम्ही त्या त्या ठिकाणी ऑन द स्पॉट जर तुम्ही फील्ड डायरी लिहायला चालू केली तर तुमच्या पण गोष्टी लक्षात राहतात, त्या वेळेस सगळ्या गोष्टी कव्हर होतात. जर तुम्ही काय केलं की डिटेलमध्ये जर संध्याकाळी लिहायला म्हटलं तर एखादी गोष्ट आपण विसरून जातो, एखादी गोष्ट आपल्या लक्षात राहत नाही. मग त्याच्यामुळे क्रोनॉलॉजिकल ऑर्डर जी असते म्हणजे सिक्वेन्शियल ऑर्डर, टाइम ऑर्डर जी असते ती आपली मिस होते. त्याच्यासाठी आपण फील्ड डायरी जी असते ती एंट्री करत असताना ती क्रोनॉलॉजिकल ऑर्डर मध्ये एंट्री करायची. कारण की आपल्यानंतर जर एखाद्याने रेफर केली ती फील्ड डायरी तर त्याला पण हेल्प होते त्या गोष्टीची आणि त्याला पण समजतं की प्रॉपर सिक्वेन्स काय, कशा पद्धतीने तो एखादा रिसर्च कंडक्ट केला होता. The critical concern is that observations are recorded in a diary regularly. म्हणजे याच्यासाठी काय करावं लागतं की आज आपण डायरी लिहिली, उद्या आपल्याला कंटाळा आला, उद्या आपण सगळ्या गोष्टी मिस आउट केल्या, परवा दिवशीच्या एका दिवशी दोन्ही दिवशीच्या गोष्टी आपण लिहू शकत नाही कारण की खूप साऱ्या गोष्टी ह्या मेसी होतात, कन्फ्युजन होतं किंवा आपल्या गोष्टी ह्या विसरून जातो. त्याच्यासाठी काय करायचं की जे काय तुमचे ऑब्झर्वेशन असतील, जे काय तुमचा डेटा असेल तो डेलीच्या डेली तुम्ही राईट डाऊन करायला स्टार्ट करा. ह्या ज्या गोष्टी असतात, हे जे फील्ड डायरी आहे किंवा लॅब रेकॉर्ड्स आहेत, हे तुम्ही जेव्हा रावेला जाल म्हणजे 8th सेमिस्टरला सॉरी तुमच्या 7th सेमिस्टरला जेव्हा तुमचा रावे प्रोग्राम असतो, रुरल ऍग्रिकल्चरल वर्क एक्सपिरियन्स, त्या टाइमिंगला ह्या गोष्टी तुम्हाला खूप हेल्पफुल होतात की रोजच्या रोज जर तुम्ही तुमची पर्सनल डायरी किंवा जे डेली वर्कची डायरी असते तर ती तुम्ही लिहायला चालू केली पाहिजे. त्याच्यानंतर वीकली रिपोर्ट, मंथली रिपोर्ट हे सगळे रिपोर्ट्स तुम्हाला सबमिट करावे लागतात. तर त्याच्यासाठी जर तुम्ही रोजच्या रोज रेकॉर्ड्स मेंटेन केले तर लास्टला तुम्ही ज्या फायनल शीट्स भरत असतात तर त्या टाइमिंगला पण त्या फायनल शीट्स भरत असताना तुम्हाला कोणत्या गोष्टी ऑर्गनाइज करायला लागत नाहीत किंवा कोणत्या गोष्टी ऍडजस्ट करायला लागत नाहीत. देन डायरी कंटेंट शुड बी ऑर्गनाइज्ड इनटू 2 कॅटेगरीज. म्हणजे जे डायरीचं कंटेंट असतं तर ते आपण डायरी राईट डाऊन करण्यासाठी कोणत्याही टाईपचा फॉर्मॅट नाहीये, पण जे कंटेंट असतं किंवा जे काय डायरीचं कंटेंट असतं तर ते ऑर्गनाइज करण्यासाठी आपल्याला 2 याच्यामध्ये कॅटेगरीज दिलेल्या आहेत. पहिला आहे ऑब्झर्वेशन आणि दुसरा आहे इम्प्रेशन्स. तर ऑब्झर्वेशन मध्ये काय असतं, ऑब्झर्वेशन शुड बी ऑब्जेक्टिव्ह. द डॉक्युमेंटर शुड ओनली राईट डाऊन व्हॉट ही ऑर शी ऍक्च्युअली सॉ ऑर हर्ड. म्हणजे ऑब्झर्वेशन हे ऑब्जेक्टिव्ह पाहिजेत. म्हणजे ते ऑब्जेक्टिव्ह म्हणजे कसं की ऑब्झर्वेशन हे पर्टिक्युलर पाहिजेत, त्याच्याशी रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन आहे, एक्सेस इन्फॉर्मेशन आहे ती तुम्ही राईट डाऊन करायची नाही. म्हणजे पॅराग्राफ लिहिल्यासारखे ऑब्झर्वेशन लिहायचे नसतात. ऑब्झर्वेशन हे फक्त 1 ते 2 सेंटेन्सेस मध्येच तुम्ही कंप्लीट करायचे असतात. जर तुमचे न्यूमरिकल ऑब्झर्वेशन असतील तर ते तुम्ही चार्ट मध्ये लिहू शकता. जर तुमचे सेंटेन्स वाले ऑब्झर्वेशन असतील तर ते तुम्ही 1 ते 2 सेंटेन्सेस मध्ये कंप्लीट करायचे असतात. पूर्ण पॅराग्राफ लिहिल्यासारखं, एसे लिहिल्यासारखं ऑब्झर्वेशन हे लिहायचे नसतात. ऑब्झर्वेशन इन्क्लूड डिस्क्रिप्शन ऑफ द फिजिकल सेटिंग. मग ज्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन लागतात ऑब्झर्वेशनचे ते कोणते कोणते असतात, क्लायमेट, जिओग्राफिक एरिया आणि रिसोर्सेस. जे काही क्लायमेट असेल, जिओग्राफिक एरिया असेल, रिसोर्सेस असतील त्याच्याबद्दल तुम्ही थोडंफार डिस्क्रिप्शन देऊ शकता. मग डेमोग्राफिक सेटिंग्स असतील, डेमोग्राफिक सेटिंग्स म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेशन, मुवमेंट, जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पीपल. म्हणजे तो एरिया कसा आहे, कॅरेक्टरिस्टिक्स कशा आहेत पीपलच्या, हे तर डेमोग्राफिक सेटिंग मध्ये येतं. त्याच्यानंतर ऑर्गनायझेशनल सेटिंग्स मध्ये काय काय येतं, सोशल लेवल्स इन द सिस्टीम, द कम्युनिकेशन नेटवर्क अँड द डिग्री ऑफ कॉम्प्लेक्सिटी इन द सोशल सिस्टीम. म्हणजे कोणत्या पद्धतीने, कोणत्या नेटवर्कने आपण हे कम्युनिकेशन कंडक्ट करू शकतो आपल्या सोशल सिस्टीम मध्ये. त्याच्यानंतर कोणते कोणते कॉम्प्लेक्सेस किंवा आपल्याला प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात सोशल सिस्टीम मध्ये. त्याच्यानंतर द रिसर्चर ऑल्सो ऑब्झर्व्स इंडिव्हिज्युअल, स्मॉल ग्रुप्स, फॅमिलीज, इथिक्स ग्रुप्स, फॅमिली इथिक्स ग्रुप्स, विलेजेस अँड गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन. म्हणजे आपण काय काय ऑब्झर्व करतो, एखादा जर रिसर्चर असेल, सर्वे करत असेल तर त्या टाइमिंगला त्याला कोणत्या कोणत्या गोष्टी ऑब्झर्व करायला लागतात की आपण पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल कसं आहे, स्मॉल ग्रुप्स कशा आहेत तिथल्या लोकांचे, फॅमिलीज, इथिक्स काय आहेत त्या पर्टिक्युलर ग्रुपच्या, त्याच्यानंतर विलेजेस कशा आहेत, गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन कशा आहेत, याच्याबद्दल पण तुम्हाला गोष्टी ह्या ऑब्झर्व कराव्या लागतात. त्याच्यानंतर ऑब्झर्वेशन कॅन बी मेड ऑफ सिच्युएशन्स अँड ह्युमन ऍक्शन्स including actors between farmers and government agencies and between different government agencies.
म्हणजे आपल्याला जे काही ऑब्झर्वेशन अजून कोणत्या कोणत्या सिच्युएशनचे करावे लागतात, तर ह्युमन्सच्या जे काही डे टू डे लाईफ मधल्या ऍक्शन्स असतील किंवा जे काय त्यांच्यातल्या दुसऱ्या ऍक्शन्स असतील, मग फार्मर्स मधल्या ऍक्शन्स असतील, फार्मर्स गव्हर्नमेंट एजन्सीज मधल्या ऍक्शन्स असतील किंवा गव्हर्नमेंट एजन्सीज आणि गव्हर्नमेंट एजन्सीज मधल्या ज्या काही ऍक्शन्स असतील त्या आपण ऑर्गनाइज करायच्या आणि अशा पद्धतीने आपण हे ऑब्झर्वेशन घ्यायचे असतात डायरीसाठीचे. त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते आहे इम्प्रेशन्स. The subjective impressions of the documenter म्हणजे इथं researcher. The subjective impressions of the documenter make up the second category in a field diary. म्हणजे पहिली कॅटेगरी फील्ड डायरी मधली काय असते, तर पहिली जी असते ती असते ऑब्झर्वेशन्स. म्हणजे पहिली कॅटेगरी असते फील्ड डायरी मधली ऑब्झर्वेशन्स आणि दुसरी कॅटेगरी असते ती असते इम्प्रेशन्स. मग इम्प्रेशन शुड बी क्लिअरली डिफरन्शिएटेड फ्रॉम ऑब्झर्वेशन्स. ऑब्झर्वेशन्स पासून इम्प्रेशन्स हे क्लिअरली डिफरन्शिएट केले पाहिजेत, म्हणजे क्लिअरली त्यांच्यामध्ये डिफरन्स क्रिएट केला पाहिजे. इफ फॉर इन्स्टन्स द रिसर्चर observes a bitter argument between two farmers about water distribution in a canal, she or he should write down what was actually seen and then write down his or her own impressions of the event. म्हणजे याच्यामध्ये काय करायचं, आपण काय ऑब्झर्व केलं आणि आपल्यावरती त्या गोष्टीचं काय इम्प्रेशन पडलं, ह्या गोष्टी आपण सेपरेट केल्या पाहिजेत. फील्ड डायरी लिहिताना ऑब्झर्वेशन सेपरेट लिहिले पाहिजेत, इम्प्रेशन सेपरेट लिहिले पाहिजेत. ऑब्झर्वेशन मध्ये फॉर एक्झाम्पल इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे की एखाद्या दोन फार्मर्स मध्ये जर शेतातले जे काय कॅनलचं पाणी असतं त्याच्यावरून जर त्यांच्यामध्ये वाद झाले, भांडण झाले, तर तिथं आपण लिहित असताना काय लिहायचं की ऍक्च्युअली आपण काय ऑब्झर्व केलं, त्यांचं रिझन काय होतं भांडणाचं, ते कशासाठी क्रिएट झालं आणि त्याच्या अकॉर्डिंग त्या सिच्युएशन वरती त्यांचं इम्प्रेशन काय होतं, या सगळ्या त्या फील्ड डायरी मध्ये गोष्टी याव्या लागतात. Impressions are important because they help the researcher evaluate and give meaning to the observations. इम्प्रेशन्स काय इम्पॉर्टंट असतात, कारण की इम्प्रेशन्स वरून ऑब्झर्वर जो असतो किंवा रिसर्चर जो असतो तो इव्हॅल्युएट करतो, तो जज करतो गोष्टी. इम्प्रेशन कसं असेल त्याच्यावरून तो गोष्टी इव्हॅल्युएट करतो आणि त्याच्यावरून ऑब्झर्वेशनला आपण मिनिंग देऊ शकतो किंवा ऑब्झर्वेशनला आपण कन्क्लुजन देऊ शकतो. दस इम्प्रेशन शुड बी रेकॉर्डेड फॉर ऑल दी ऑब्झर्वेशन. प्रत्येक गोष्टीसाठी, प्रत्येक जे काही ऑब्झर्वेशन्स असतात त्याच्यासाठी आपण इम्प्रेशन्स रेकॉर्ड करावे लागतात. ऍज अ रिझल्ट ऑफ रेकॉर्डिंग इम्प्रेशन्स, न्यू आयडियाज मे इमर्ज दॅट मे लीड टू अ बेटर अंडरस्टँडिंग ऑफ द इरिगेशन सिस्टीम. म्हणजे आता जर आपण नवीन एखाद्या गोष्टीचं ऑब्झर्वेशन फाइंड आउट करत असेल, तर फाइंड आउट करत असताना ऑब्झर्वेशन घेत असताना तिथले आपल्याला इम्प्रेशन्स काय होते. फॉर एक्झाम्पल एखादं ऑब्झर्वेशन, आता वरती एक्झाम्पल दिले की दोन शेतकऱ्यांमध्ये पाण्यावरून भांडण लागलं असेल, तर त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, त्याचे आपण ऑब्झर्वेशनचं जर इम्प्रेशन लिहिलं तर त्या इम्प्रेशन वरून आपल्याला नवीन क्रिएटिव्ह आयडिया मिळू शकतात. मग क्रिएटिव्ह आयडिया काय की डिरेक्टली आपण कॅनलचं इरिगेशन हे डिरेक्टली आपण फ्लड इरिगेशन देण्यापेक्षा किंवा रिजेस आणि फरो इरिगेशन देण्यापेक्षा आपण ड्रिप इरिगेशन त्याच्यासाठी यूज करू शकतो, स्प्रिंकलर इरिगेशन त्याच्यासाठी यूज करू शकतो. म्हणजे प्रत्येकाला अप्रोप्रिएट वे मध्ये आणि जे काही क्रॉपची रिक्वायरमेंट आहे त्या वे मध्ये आपण त्याला वॉटर सप्लाय करू शकतो. तर त्याच्यासाठी ऑब्झर्वेशन सोबत जर इम्प्रेशन्स असतील तर त्याच्यातून आपल्याला नवीन आयडियाज ह्या जनरेट होतात आणि त्याच्यातून आपण एखाद्या प्रॉब्लेमचं हे सोल्युशन फाइंड आउट करू शकतो. तर त्याच्यानंतर पहिलं जे आपण बघितलं ते होतं फील्ड डायरी. पहिल्यांदा आपण लिसनिंग बघितलंय, नोट टेकिंग बघितलेलं आहे, त्याच्यातलं आपण आता फील्ड डायरी कशी लिहायची असते, कशी मेंटेन करायची असते ते बघितलं. आता आपण लॅबोरेटरी रेकॉर्ड्स बघतो, म्हणजे लॅब रेकॉर्ड्स कसे मेंटेन करायचे हे आपण त्याच्यामध्ये बघतो. गाईडलाईन्स फॉर किपिंग अ लॅबोरेटरी रेकॉर्ड. तर मग त्याच्यामध्ये गाईडलाईन्स काय काय आहेत की आपण लॅब रेकॉर्ड मेंटेन करण्यासाठी. चुझिंग अ नोटबुक. सगळ्यात पहिलं तुमच्याकडे नोटपॅड किंवा नोटबुक ही असली पाहिजे की ज्याच्यामध्ये तुम्ही हे लॅब रेकॉर्ड्स मेंटेन करू शकता. फॉर एक्झाम्पल जेव्हा तुम्ही 11th-12th मध्ये असता, मग तेव्हा फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे तुम्ही ऑब्झर्वेशन घेत असाल, तुमच्याकडे एक जर्नल असतं, मॅन्युअल असतं, त्याच्यामध्ये तुम्ही हे ऑब्झर्वेशन घेत असता. तर त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं की ऑब्झर्वेशन्स कंडक्ट करण्यासाठी तुम्हाला ते नोट डाऊन करण्यासाठी तुम्ही एखादी नोटबुक तुमच्या जवळ ठेवली पाहिजे. द फोर मोस्ट पर्पज यू मे सिलेक्ट
बाउंड नोटबुक क्वाड्राईट रूल्ड, म्हणजे ज्याला चांगले व्यवस्थित लाईनची नोटबुक असेल, म्हणजे पूर्ण ब्लँक पेज वाली नोटबुक तुम्ही सिलेक्ट नाही करायची, ज्याच्यामध्ये प्रॉपरली लाईन्स असतील, म्हणजे रूल्ड नोटबुक असेल, ज्याला आपण रूल्ड नोटबुक म्हणतो, की ज्याच्यामध्ये लाईन्स असतात, आपल्या ज्या रेग्युलर नोटबुक्स असतात, तर त्या नोटबुक्स मध्ये ती जर नोटबुक तशा पद्धतीने रूल्ड नोटबुक असेल तर आपण प्रत्येक लाईन वरती प्रत्येक सेंटेन्स प्रत्येक ऑब्झर्वेशन लिहू शकतो. त्याच्यासाठी चांगली बाइंड केलेली बाउंड असलेली नोटबुक आपण घ्यायची, नाहीतर त्या नोटबुकची पानं निखळलेली आहेत, वरती त्याचा जे काय आहे कव्हर तो नाहीये, अशा नोटबुक्स आपण यूज करायच्या नाहीत लॅब रेकॉर्डसाठी आणि फील्ड डायरीसाठी ऑब्झर्वेशन रेकॉर्ड करण्यासाठी. अँड इंजिनिअरिंग और इंडस्ट्रियल रिसर्च और डेव्हलपमेंट लॅब will likely require a specific type notebook with pre-numbered pages and places for date and investigators and supervisors signature on each page. म्हणजे जर एखाद्या ठिकाणी जर इंडस्ट्रियल नोटबुक असेल किंवा एखाद्या जर इंजिनियरची नोटबुक असेल तर त्यांच्या नोटबुक्स कशा असतात, की त्यांच्या प्रत्येक पेज वरती प्लेस दिलेली असते, डेट दिलेली असते, त्याच्यानंतर त्यांचं स्पेसिफिक टाईपची ती नोटबुक असते, की ज्याच्यामध्ये परत लास्टला जो काही रिसर्चर असतो म्हणजे इन्व्हेस्टिगेटर असतो त्याची साईन असते, सुपरवायझरची सिग्नेचर असते प्रत्येक पेज वरती. तर अशा पद्धतीने म्हणजे ज्या फील्ड थ्रू आपण बिलॉंग करतोय त्या फील्डला लागणारी नोटबुक किंवा त्या फील्डला लागणारी लॅब रेकॉर्ड्स मेंटेन करण्यासाठी जी बुक असेल ती आपण रेफर करायची असते. Pads of tear out graph papers or spiral bound notebooks without pre-numbered pages are not acceptable. म्हणजे जे काही ग्राफ्स फाटलेले असतील, ज्या काही नोटबुक्स प्रॉपरली बाइंड अप केलेल्या नसतील, तर अशा नोटबुक्स यूज करणं चालत नाही. तर प्रॉपरली बाइंडिंग केलेल्या नोटबुक्स ज्याच्यामध्ये पेजेस चांगले असतील, कोणतेही पेजेस फाटलेले नसतील, तर अशा तुम्ही नोटबुक्स यूज करू शकता लॅब रेकॉर्ड्स मेंटेन करण्यासाठी. कारण की जर तुम्ही मधलं एखादं जर पेज फाडलं तर त्याच्यामध्ये पेज नंबर मिस होतं, कारण की ऑलरेडी प्रिंट पेज नंबर्स टाकलेले असतात त्या मॅन्युअल मध्ये जर्नल मध्ये, तर त्याच्यासाठी पेज नंबर्स मिस होतात. इट मस्ट बी इम्पॉसिबल टू टिअर आउट अ पेज विदाउट लिव्हिंग एव्हिडन्स. म्हणजे आपण एखादं पेज जर आपल्या लॅब रेकॉर्ड मधलं लॅब रेकॉर्डचं जे बुक असतं तर त्यातलं आपण फाडू शकत नाही, कारण की कोणतंही पेज फाडायचं म्हटलं की जर पुढचं पेज आपण फाडलं तर पाठीमागचं पेज हे आपोआप त्याच्यातून फाटून निघतं. तर कोणताही इव्हिडन्स न ठेवता आपण पेज काय फाडू शकत नाही. त्याच्यासाठी आपण प्रॉपरली ज्या बुकची कंडिशन चांगली असेल, नोटबुकची कंडिशन चांगली असेल असेच बुक आपण प्रॉपरली यूज करायचे. मग ज्याच्यासाठी जर एखादा असले लॅब रेकॉर्ड्स किंवा लॅब नोटबुक्स आपण यूज केले पाहिजे. प्रिपेअरिंग द नोटबुक, दुसरा जो पॉइंट आहे तो आहे प्रिपेअरिंग द नोटबुक. मग तुम्ही प्रिपेअर कशी करायची नोटबुक? तुम्ही पहिल्यांदा बॉल पॉइंट पेन यूज करायचा. बॉल पेन का तुम्ही यूज करायचं? कारण की जर तुम्ही इंक पेन, जेल पेन जर तुम्ही असं यूज केला किंवा पेन्सिल यूज केली तर पेन्सिलचं कसं होतं, फेड अवे होतं, म्हणजे थोड्या दिवसांनी त्या गोष्टी आहेत त्या अशा लाईट अप व्हायला चालू होतात, म्हणजे अशा ज्या असतात त्या पुसट पुसट दिसायला चालू होतात. आणि जर तुम्ही इंक पेन आणि जेल पेन जर यूज केला तर त्या टायमिंगला काय होतं, की जर ते ओलं झालं, पाणी पडलं त्याच्यावरती, तर त्या गोष्टी असतात त्या त्या म्हणजे फिसकटण्याचे चान्सेस जास्त असतात. तर त्याच्यासाठी तुम्ही बॉल पेन जर यूज केला तुमचे लॅब रेकॉर्ड्स मेंटेन करण्यासाठी तर ते प्रॉपरली तुम्ही ठेवू शकता, कितीही वर्षांनी तुम्ही वाचू शकता, कारण की बॉलपेनचं जे असतं ते बॉलपेनला काही प्रॉब्लेम होत नाही, कारण की त्याच्या इंकला काही प्रॉब्लेम होत नसतो. त्याच्यानंतर तुम्ही जी नोटबुक असते त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर, तुमचा ऍड्रेस, तुमचं प्रोजेक्टचं नाव आणि त्याच्या ह्या जे कोर्स नंबर असतील, कोर्स टायटल जे काय असेल ते तुम्ही कव्हर पेज वरती, म्हणजे जे पहिलं पेज असतं त्याच्यावरती लिहू शकता, किंवा जे पहिलं कव्हर पेज असतं बुकचं तर त्याच्यावरती पण अशी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली असते. म्हणजे तुमच्या कॉलेजेसचे जे जर्नल मॅन्युअल्स असतात त्याचं जे कव्हर पेज असतं पहिलं त्याच्यावरती ही सगळी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली असते. मग ती इन्फॉर्मेशन तुम्ही ही फर्स्ट पेज वरतीच लिहू शकता. मग जर तशी जर तिथे सिस्टम अवेलेबल नसेल, म्हणजे कव्हर पेज वरती जर जागा नसेल तर ती इन्फॉर्मेशन तुम्ही फर्स्ट पेज वरती लिहू शकता. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यानंतर काय करायचं, आपण इंडेक्स करतो जर्नल मॅन्युअल्स लिहित असताना. तर इंडेक्स आपण कशासाठी करतो, की आतल्या कोणत्या पेजवरती काय गोष्टी आहेत, किती पेज नंबरवरती आपल्याला कोणत्या गोष्टी बघायला मिळतील, तर त्याच्यासाठी आपण इंडेक्स करायचा, म्हणजे टेबल ऑफ कॉन्टेंट्स प्रिपेअर करायचा. तर त्याच्यामध्ये आपण ही प्रॉपरली पेज नंबरिंग थ्रू आपण इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये प्रोव्हाइड करायची. त्याच्यानंतर आपण आतमध्ये पेज नंबर्स देऊ शकतो. त्याच्यानंतर आपण डिफरंट रोमन नंबर्स यूज करू शकतो पेज नंबरसाठी, किंवा अरेबिक नंबर्स जे काय असतात ते प्रॉपर सिक्वेन्स मध्ये यूज करू शकतो एखाद्या नोटबुक मध्ये लॅब रेकॉर्ड्स लिहित असताना. व्हॉट टू एंटर, मग आपण त्या नोटबुक मध्ये कोणत्या गोष्टी एंटर करायच्या असतात. युअर एंट्रीज मस्ट बी सफिशियंटली डिटेल्ड सो दॅट यू ऑर समवन एल्स
could conduct any procedure with only the notebook as a guide. म्हणजे हे लॅब रेकॉर्ड्स का प्रॉपरली मेंटेन करायचे असतात की कधी पण जर तुम्ही एखाद्या म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्या सेमिस्टरच्या स्टार्टिंगलाच पहिलं प्रॅक्टिकल टायट्रेशन झालं आणि सेमिस्टरच्या एंड ला प्रॅक्टिकल म्हणजे तुमचं जे प्रॅक्टिकल्स असतात प्रॅक्टिकल एक्झाम त्याच्यामध्ये तुम्हाला टायट्रेशनचे प्रॅक्टिकल करण्यासाठी आलं तर त्या टायमिंगला तुमचं जे लॅब रेकॉर्ड असतं किंवा जे काही तुमचे लॅब रेकॉर्डचं जे काही बुक असतं तर त्याच्यामध्ये तुम्ही प्रॉपर सिक्वेन्स मध्ये सगळ्या गोष्टी जर नोट डाऊन केल्या असतील तर तुम्हाला जे लास्ट टाइम एक्झामच्या आधी रेफर करण्यासाठी तुम्हाला ते युजफुल होतं. जर त्याच्यामध्येच तुम्ही प्रॉपरली एंट्री केल्या नसतील की कोणत्या सिक्वेन्सला किंवा काय सिक्वेन्सने आपण प्रॅक्टिकल कंडक्ट केलं, कशा वेळी कलर चेंज होतो किंवा कशा वेळी काही चेंजेस होतात पर्टिक्युलर मॅटरमध्ये, तर त्या जर गोष्टी तुमच्याकडे राईट डाऊन नसतील, डिटेल्स मध्ये जर लिहिल्या नसतील, तर त्यावेळी काय होतं की तुम्हाला एक्झामच्या आधी खूप कन्फ्युजन होतं आणि दुसऱ्यांनी काय लिहिलंय हे पण आपल्याला समजत नाही आणि स्वतःचं पण समजत नसतं. याच्यासाठी प्रॉपरली तुम्ही सगळ्या गोष्टींची एंट्री ही प्रॉपरली मेंटेन केली पाहिजे. सगळ्या गोष्टींचे जे काही एंट्रीज असतात ते क्रोनॉलॉजिकल फॉर्म मध्ये, क्रोनॉलॉजिकल फॉर्म म्हणजे काय, त्याच्यामध्ये अकॉर्डिंग टू टाइम, अकॉर्डिंग टू सिक्वेन्स सगळ्या गोष्टी आपण नोट डाऊन केल्या पाहिजेत. त्याच्यानंतर जे काही आपले सुपरवायझर्स असतील किंवा ते रेकॉर्ड व्हॅलिड करण्यासाठी आपण काय करतो की प्रत्येक एक्सरसाइज नंतर आपल्या कोर्स टीचरची साईन असते तर त्या साईन आपण घेऊ शकतो. मेकिंग एंट्रीज, मग आपण एंट्री करत असताना काय करायचं की प्रत्येक गोष्ट हे नवीन पेज वरती आपण स्टार्ट करायची असते. नवीन पेज वरती नवीन दिवसाची गोष्ट स्टार्ट करत असताना आपण पहिल्यांदा तिथं त्या दिवसाचं आपण टायटल असेल एखाद्या गोष्टीचं ते टाकायचं, डे टाकायचं, डेट टाकायची. तर तशा पद्धतीने आपण सुरुवात करू शकतो. म्हणजे आपल्या पण लक्षात येतं की किती तारखेला कोणता एक्सरसाइज कम्प्लीट झाला होता किंवा किती तारखेला आपण तो एक्सरसाइज कम्प्लीट केला होता. त्याच्यानंतर वेन यू स्टार्ट इच न्यू पेज ऑफ नोटबुक एंटर द डेट नेक्स्ट टू द पेज नंबर, म्हणजे आपण त्या पेज वरती डेट टाकू शकतो, डे टाकू शकतो, टायटल ऑफ दी त्या एक्सरसाइजचे टाकू शकतो. त्याच्यानंतर पेज नंबर्स पण आपण टाकले की आपल्याला बरं पडतं. काही लोक काय करतात की जिथे एक्सरसाइज कम्प्लीट झाला तिथेच ते रफ कॅल्क्युलेशन करतात. काही लोकांना लास्ट पेज वरती कॅल्क्युलेशन करायची सवय असते. मग तशा पद्धतीने आपल्या पद्धतीने आपण ठेवायचं की जर एक एक्सरसाइज झाल्यानंतर ब्लँक स्पेस ठेवायची असेल आपल्याला की रफ कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपण ठेवू शकतो. नाही तर आपला एक्सरसाइज कम्प्लीट झाल्यानंतर पूर्ण जे आपलं मॅन्युअल आहे ते कम्प्लीट झाल्यानंतर लास्टच्या पेजेस वरती आपण जे ब्लँक साठी पेज आहे किंवा स्पेस आहे ती आपण ठेवू शकतो. त्याच्यानंतर प्रत्येक नवीन एंट्री वेळी आपण नवीन टायटल लिहायचं त्या एक्सरसाइजचं. त्याच्यानंतर डिफरंट जे काय मेथड्स असतील किंवा प्रोटोकॉल असेल तुमच्या सब्जेक्टचा किंवा त्या कोर्सचा त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही त्या सगळ्या गोष्टी करायच्या. त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं, ज्या काय तुम्ही एंट्री केलेल्या आहेत त्या तुम्ही इरेज करायच्या नाहीत. जर इरेज करायच्या असतील तर त्या एंट्री करायच्याच नाहीत ऑलरेडी. तर त्याच्यासाठी कोणतीही गोष्ट खाडाखोड करायची नाही. लीगल फील्ड फॉर्म मध्ये व्यवस्थित सगळ्या गोष्टी प्रॉपरली तुम्ही एंट्री करायच्या असतात लॅब रेकॉर्ड्स मध्ये. त्याच्यानंतर दी समरी, when you have finished a project, summarize what you have accomplished. You don't have to draw conclusions, just indicate what sort of data or observations you collected, samples you saved, and where and how you saved them, or any other relevant information that wraps up the study. म्हणजे तुम्ही काय करायचं, तुमचं लॅब रेकॉर्ड कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला तर आता माहितीच आहे, तुम्ही 11th-12th असताना तुम्ही जे जर्नल्स मॅन्युअल्स कम्प्लीट करायचं त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल जे काय केमिस्ट्रीचं असेल, फिजिक्सचं असेल, बायोलॉजीचं असेल, तर त्या टाइमला काय असायचं, लास्टचा एक पॅरेग्राफ आपला स्टार्टिंगचं काय असायचं, टायटल, एम असायचं, त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ह असायचे, रिक्वायर्ड मटेरियल्स असायचे, डिटेल्ड एक्सप्लेनेशन असायचं, डायग्राम असायची त्या पर्टिक्युलर गोष्टीची. त्याच्यानंतर आपण काय करायचो की कन्क्लुजन्स फाइंड आउट करायचो. तर त्या कन्क्लुजन्स मध्ये प्रॉपरली आपण समराइज करायची की एक्सरसाइज काय होती किंवा कन्क्लुजन्स राईट डाऊन करायचे. म्हणजे जेव्हा आपल्याला नंतर ते रेफर करायचं असतं तेव्हा आपल्याला हेल्पफुल होतं ते. फॉर अ कंटिन्युइंग स्टडी कीप दी समरी एक्स्ट्रीमली ब्रीफ. म्हणजे जर आपल्याला ते टॉपिक कंटिन्यू करायचं असेल, स्टडी कंटिन्यू करायची असेल, तर तुमची समरी त्या पर्टिक्युलर टॉपिक बद्दल ही ब्रीफ असली पाहिजे. समरीज हेल्प मेंटेन कंटिन्युटी. म्हणजे समरीज वरून आपण जे लास्ट टाइम जे लेक्चर मध्ये शिकलो की प्रिसाइज रायटिंग, समरी वगैरे काय असतं, ऍब्स्ट्रॅक्टिंग. जर समरी आपली ब्रीफ असेल तर आपल्याला टॉपिक हा प्रॉपरली अंडरस्टँड होतो. तर त्याच्यासाठी आपण काय करायचं, समरीची जी कंटिन्युटी, समरी जी असते ती प्रॉपरली मेंटेन करायची. प्रॉपरली समरीमुळे कंटिन्युटी आपली मेंटेन होते. दे इंडिकेट वेअर द वर्क लेफ्ट ऑफ अँड हाऊ इट माइट रिझ्यूम.
मग समरीमध्ये जर सगळ्या गोष्टी एक्सप्लेन प्रॉपरली केल्या असतील तर ती समरी रीड आउट करून आपल्या काय लक्षात येतं की तो पर्टिक्युलर रिसर्च किंवा तो पर्टिक्युलर पॉईंट आपण कुठे स्टॉप केला होता आणि तो कुठून आपल्याला रिस्टार्ट करायचे किंवा रिझ्यूम करायचे, तर त्याच्यासाठी समरी ही प्रॉपरली आपण लिहायला लागते आपल्या लॅब वर्कसाठी. त्याच्यानंतर आर थिंग्स गेटिंग टू स्लोपी म्हणजे काय करायचं की आपल्याला इन्फॉर्मेशन जी असते, जर डेटा रेकॉर्ड असतात ते आपण प्रॉपरली जे काय असतील तर न्यूमेरिकल डेटा असेल तर तो आपण चार्ट मध्ये लिहू शकतो. जर आपला सेंटेन्स वाला डेटा असेल तर तो आपण प्रत्येक न्यू सेंटेन्स न्यू लाईनला आपण लिहू शकतो, प्रॉपरली लिहू शकतो विथ हेडिंग सब हेडिंग अशा पद्धतीने. आणि आपण काय करू शकतो की कोणताही डेटा स्कॅटर डाऊन होऊ नये, म्हणजे कोणताही डेटा असा विस्कटल्यासारखा वाटू नये किंवा आपल्याला गोष्टी समजून नयेत अशा पद्धतीने लॅब रेकॉर्ड लिहायचं नाही. स्वतःला पण समजलं पाहिजे, दुसऱ्यांना पण समजलं पाहिजे, ऍटलिस्ट दुसऱ्यापेक्षा म्हणजे जे कोर्स टीचर असतात त्याला पण समजलं पाहिजे, तुम्हाला पण समजलं पाहिजे, अशा पद्धतीने लिहिलं पाहिजे. म्हणजे सगळ्या गोष्टी प्रॉपरली ऑर्गनाईज करायच्या, टेबल्स असतील फिगर्स असतील त्या प्रॉपरली ऑर्गनाईज करायच्या, तुमच्या डायग्राम्स असतील किंवा एखादा डेटा असेल तो प्रॉपरली ऑर्गनाईज करायचा असतो. कोणतीही गोष्ट घसरल्यासारखी नाही वाटली पाहिजे, कोणतीही गोष्ट मेसी नाही वाटली पाहिजे, अशा पद्धतीने तुम्ही तुमचे लॅब रेकॉर्ड्स मेंटेन करायचे असतात. रिपीटेड प्रोसिजर्स म्हणजे काय करायचं, जी तुम्ही पहिल्या एक्सरसाइज साठी प्रोसिजर म्हणजे यूज करता, म्हणजे पहिल्या पेजवरती नवीन पेजवरती नवीन एक्सरसाइज लिहिणं, त्या पेजवरती तुमचं त्या दिवसाचं एक्सरसाइजचं टायटल टाकणं, डेट टाकणं, डे टाकणं, त्याच्यानंतर लास्टला समरी लिहिणं, कन्क्लुजन्स लिहिणं, प्रॉपर सिक्वेन्स मध्ये जे काही लॅब रेकॉर्ड्स असतील ते तुम्ही मेंटेन करणं. अशीच प्रोसिजर तुमच्या जे कोर्स मधले सगळ्या गोष्टी संपत नाहीत, तुमच्या रिसर्च मधल्या सगळ्या गोष्टी संपत नाहीत, तो पण अशीच ही पद्धत किंवा अशीच ही प्रोसिजर तुम्ही फॉलो करायची असते. प्रॉपर सिक्वेन्स फॉलो करायचा, सिक्वेन्स कोणताही ब्रेक करायचा नाही. त्याच्यानंतर लूज मटेरियल्स म्हणजे काय असतात की तुमची नोटबुक ही प्रॉपर कंडिशन मध्ये असली पाहिजे. जर एखादे लूज मटेरियल्स तुम्हाला दिले, म्हणजे जर तुम्हाला एखादे नोट्स प्रोव्हाइड केल्या, मग ते एखाद्या प्रिंटेड पेपरवरती असतील तर त्या नोट्स प्रॉपरली बाइंड केल्या नसतील तर त्या नोट्स तुम्ही तुमच्या जे लॅब रेकॉर्डचं बुक असतं त्याला तुम्ही स्टेपल करू शकता किंवा त्याच्यासाठी एक फोल्डर फाईल तयार करू शकता. तर त्याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित मेंटेन करा, कारण की जर आपण लॅब रेकॉर्ड मध्ये तसेच ते पेजेस ठेवायला चालू केले तर प्रत्येक वेळी ते पडतील, खराब होतील, मिस होतील. तर त्याच्यासाठी लूज मटेरियल जे असेल लॅब रेकॉर्डच्या रिगार्डिंग किंवा तुमच्या रिसर्चच्या रेकॉर्डिंग ते तुम्ही प्रॉपरली मेंटेन केलं पाहिजे. टेबल ऑफ कॉन्टेंट्स म्हणजे काय की पहिल्या पेजवरती म्हणजे इंडेक्स जो असतो आपला त्यालाच आपण टेबल ऑफ कॉन्टेंट्स म्हणतो. म्हणजे कोणत्या पेजवरती काय दिलेलं आहे, कोणत्या पेजवरती काय एक्सरसाइज आहे, तो किती पेज नंबर वरती आहे, त्याच्यासाठी आपण डेट काय होती, तो कधी आपण कंडक्ट केला, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. त्याच्यामध्ये पर्टिक्युलर मग आपण जर टेबल ऑफ कॉन्टेंट आपला डिटेल्ड असेल म्हणजे काय असतं की काही टेबल ऑफ कॉन्टेंट मध्ये हेडिंग सब हेडिंग सगळे एनलिस्ट केलेले असतात. तर असा डिटेल असेल तर त्याच्यावरून पण आपल्याला हेल्प होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला आता एक बुक वाचायचं असेल तर त्या बुक मध्ये आपल्याला पर्टिक्युलर गोष्ट फाइंड आउट करायची असेल तर आपण काय करतो, टेबल ऑफ कॉन्टेंट वरूनच फाइंड आउट करतो की कोणत्या पेजवरती काय इन्फॉर्मेशन दिलेली, कारण की त्याच्यामुळे आपला टाइम पण वाचतो, आपल्याला ती गोष्ट स्पेसिफिक टाइम मध्ये स्पेसिफिक जी हवी ती गोष्ट मिळते. त्याच्यासाठी टेबल ऑफ कॉन्टेंट हा लॅब रेकॉर्ड्सला असणं किंवा रिसर्च रेकॉर्डला असणं हे आपल्याला हेल्प करतं. त्याच्यानंतर नोटबुक चेकलिस्ट म्हणजे काय की तुम्ही आता हे लॅब रेकॉर्ड्स मेंटेन करताय, मग त्याच्यासाठी तुम्ही हे ऍक्च्युअल प्रॉपरली मेंटेन करताय का हे स्वतः चेक करण्यासाठी तुम्ही काय करू शकताय, ऍज यू रेकॉर्ड युअर ऍक्टिव्हिटीज इन द लॅबोरेटरी आस्क युअरसेल्फ, स्वतःलाच कोणत्या गोष्टी विचारायचं, डिड आय कीप अप विथ द टेबल ऑफ कॉन्टेंट्स, म्हणजे माझ्या लॅब रेकॉर्ड मध्ये टेबल ऑफ कॉन्टेंट्स आहेत का, डेट ईच पेज म्हणजे प्रत्येक पेजवरती प्रत्येक नवीन एक्सरसाइजला मी पेज डेट दिलेली आहे का, नंबर ईच पेज कॉन्सिक्वेंटली म्हणजे प्रत्येक पेज हे मी प्रॉपरली पेज नंबरनी एनलिस्ट केलंय का, यूज कंटिन्युएशन नोट्स वेन नेसेसरी म्हणजे जिथे जिथे कंटिन्युएशनची नोट्सची गरज आहे त्या त्या कंटिन्यू नोट्स मी केलेल्या आहेत का, प्रॉपरली व्हॉइड ऑल ब्लँक पेजेस और पोर्शन्स ऑफ पेजेस म्हणजे जे काय ब्लँक पेजेस असतील ते मी प्रॉपरली यूज केलेत का, ते कशासाठी ब्लँक पेजेस सोडलेत हे मी तिथं नोट डाऊन केले का, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत. एंटर ऑल इन्फॉर्मेशन डिरेक्टली इन टू दी नोटबुक, तर मी सगळी इन्फॉर्मेशन ही प्रॉपरली नोटबुक मध्येच एंटर केलेली आहे का, की एका नोटबुक मध्ये एक इन्फॉर्मेशन
दुसऱ्या नोटबुक मध्ये दुसऱ्या एक्सरसाइज इन्फॉर्मेशन असं मी काय लिहिलंय का हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. प्रॉपरली इंट्रोड्यूस अँड समराइज इच एक्सपेरिमेंट, म्हणजे प्रत्येक एक्सरसाइज किंवा प्रत्येक रिसर्च वर्क स्टार्ट होताना तो प्रॉपरली मी इंट्रोड्यूस केलंय का, ते संपल्यानंतर मी प्रॉपरली समराइज केलंय का, या गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत. इन्क्लूड कम्प्लीट डिटेल्स ऑफ ऑल फर्स्ट टाइम प्रोसिजर्स, म्हणजे पहिल्यांदा जर एखादी गोष्ट करत असाल तर त्याच्यासाठी तुम्ही सगळ्या गोष्टी ह्या नोट डाऊन केल्या पाहिजेत. कम्प्लीट प्रोसिजर, कम्प्लीट डिटेल्स तुम्ही प्रोव्हाइड केल्या पाहिजेत. आणि इन्क्लूड कॅल्क्युलेशन, जर एखाद्या ठिकाणी कॅल्क्युलेशन असतील तर ते मी कम्प्लीट केलं का, की फक्त मी फक्त थेरॉटिकल वर्क कम्प्लीट करताय केलंय, कॅल्क्युलेशन मी राईट डाऊन केलेले नाहीयेत, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. प्रथमेश काय प्रॉब्लेम आहे का?